नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आय-टीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, 100 दिवस 100 औषधं जे मी तुम्हाला सांगणार आहे, त्याचा आजचा दिवस आहे 11वा. बरोबर. तर आजचे कीटकनाशक आहे ओबेरॉन. तर ओबेरॉन हे कीटकनाशक जे आहे ना मित्रांनो, ते बनवलेलं आहे बायर कंपनीने. अतिशय छान यांच्याकडे औषधांचे कलेक्शन आहे. ओबेरॉन असे इतर औषधं बायर कंपनीकडे. तर हे जे ओबेरॉन आहे ना मित्रांनो, हे दोन मोड ऑफ ऍक्शन मध्ये काम करतं. दोन कोणत्या? तुमचं संपर्कजन्य आणि आंतरप्रवाही. तर संपर्कजन्य काय आहे मी प्रत्येक वेळेस सांगत आलो. तर आता इथे सांगतो की हे जर पान असेल झाडाचं, इथं जर तुम्ही फवारा मारला, औषध पडलं, तर ह्या पानाच्या संपर्कात येणाऱ्या कीटकांचा मृत्यू होतो. बरोबर. मृत्यू कशामुळे होतो? कारण त्यांना विषबाधा होते, त्यांना पॅरालिसिस लकवा होतो, अन्न पाणी खायचं प्यायचं सोडून जातात ते आणि मृत्यू पावतात. बरोबर. हे झालं तुमचं संपर्कजन्य. आंतरप्रवाही काय असतं? तर हे झालं तुमचं झाड. समजा झाड आहे, याच्या ह्या मुळं आहे, तुम्ही ड्रिंचिंग केली तर मुळांपासून शेंड्यापर्यंत जाणार. तुम्ही जर फवारा मारला इथे पानावरती, तर पानापासून मुळांपर्यंत जाणार. हे झालं तुमचं आंतरप्रवाही. आंतरप्रवाहीमध्ये तुम्हाला दीर्घकाळ नियंत्रण भेटतं. दीर्घकाळ म्हणजे काय? जास्ती दिवस चालणार. कारण काय की आंतरप्रवाही जे आहे ते पूर्ण झाडामध्ये शोषून घेतलेलं असतं. आज तुम्ही फवारा मारला, 10 दिवसानं जरी दुसऱ्या प्लॉटवरून उडून एखादी किडी आली, काही आलं तुमच्या झाडावरती, त्यांना तिथं फिडिंग केलं, म्हणजे त्यांना तिथं काही रस शोषला, काही त्या झाडाचा पाला खाल्ला, अन्न पदार्थ खाल्ले झाडामधले, पाला खाल्ला, तर त्यावेळेस ते मृत्यू पावतात. कारण काय की ह्यामध्ये ते उतरलेलं आहे औषध, त्याचं पर्क्युलेशन झालेलं आहे. हे झालं तुमचं आंतरप्रवाही. तर ओबेरॉन हे आहे ना, हे दोन्ही पद्धतीने काम करतं. तर हे जे ओबेरॉन जे कीटकनाशक आहे मित्रांनो, हे ग्रुप 23 शी बिलॉंग करतं. आता ग्रुप 23 शी बिलॉंग करतं. मी नंतर एक व्हिडिओ बनवल, त्यामध्ये सर्व ग्रुप जे असतात कीटकनाशकांचे हे अतिशय सोप्या पद्धतीने मी सांगेल. तर तुम्ही एकच ध्यानात ठेवा का स्पायरोमेसिफेन 22.9% एससी फॉर्म्युलेशनचा हा कंटेंट आहे. स्पायरोमेसिफेन. बरोबर. आता एससी फॉर्म्युलेशनचं म्हणजे काय की सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट. विसरून जा. सरळ सांगतो शुद्ध भाषेत की पिठी साखर जी असते आपली खाण्याची, बरोबर, पिठी साखरेसारखे घन पदार्थ एका दुधासारख्या रंगाच्या द्रव्यामध्ये कालून ते आपल्याला बाटलीत भरून दिलं जातं. काय सांगितलं मी की पिठी साखरेसारखे घन पदार्थ, बरोबर. उदाहरणार्थ पिठी साखरेसारखं जे असतं त्या स्थायू रूपाचं आपल्याला दुधासारख्या रंगाच्या द्रव्यामध्ये कालून आपल्याला बाटलीत भरून दिलं जातं. हे झालं तुमचं एससी फॉर्म्युलेशन. तर हे जे आहे हे पाण्यात टाकल्यानंतर आपण काडीनं व्यवस्थित हलवून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हे मित्रकिडींसाठी सुरक्षित आहे. जे स्पायरोमेसिफेन घटक आहे, मित्रकिडी कोणत्या? तुमचं लेडीबग असो, मधमाशी असो, ड्रॅगन फ्लाय असो, त्यानंतर क्रायसोपा, बरोबर ना, किंवा हे सिरफिड फ्लाय असो, हे जे मित्रकिडी आहे मित्रांनो, ह्या सर्वांसाठी सुरक्षित आहे. सेटिंग पिरियड मध्ये, म्हणजे ज्या वेळेस आपलं फुलाचं रूपांतर फळामध्ये होतं, ज्या वेळेस परागकण जे आपण म्हणतो मेल आणि फिमेल फ्लावर, तर ज्या वेळेस फिमेल फ्लावर मध्ये जे पोलन्स ट्रान्सफर होतात ना, त्यावेळेस हे आपण वापरू शकतो. याचा काही इम्पॅक्ट होत नाही. सेटिंग पिरियड मध्ये हे सुरक्षित आहे. आणि मित्र किडींसाठी सुरक्षित अजून एक कसं की ह्या मित्र किडी जे असतात, क्रायसोपा वगैरे, ड्रॅगन फ्लाय, मधमाशी, लेडीबग किंवा सिरफिड फ्लाय, ह्यांना काही हार्मफुल नाही. म्हणजे या मित्र किडींना याच्यापासून काही धोका नाहीये. बरोबर. तर ह्या ज्या मित्र किडी यांची ओळख जर तुम्हाला क्रायसोपा वगैरे, लेडीबग हे जर बघायचं असेल ना मित्रांनो, तर अळी असो, तर ह्या चॅनलच्या शॉर्ट्सच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवलेले आहे लाईव्ह प्लॉट वरती जाऊन. तर ते तुम्ही बघू शकता. बरोबर. तिथे तुम्ही सर्व प्रकारच्या किडी असो, अळी असो, मित्र किडी असो किंवा इतर किडी, अळी हे सर्व बघू शकता. आता दीर्घकाळ परिणाम काय आहे तुम्हाला माहिती आहे. कारण आंतरप्रवाही हे जलद परिणाम काय आहे? कारण की तुमचं संपर्कजन्य आहे. आता पुढची गोष्ट काय की हे जे ओबेरॉन आहे हे कोणकोणत्या किडींवरती, अळींवरती, कशावरती काम करतं ना, हे बघूया आपण. तर आता पहिली गोष्ट काय, हे काम करतं पांढऱ्या माशीसाठी. जी पांढरी माशी इकडनं तिकडे उड्या मारते, या प्लॉटवरनं त्या प्लॉटवरती व्हायरल जे डिसीज असतात, व्हायरस जे असतात, इकडनं तिकडे ट्रान्सफर करायचं काम करतं. येल्लो मोजॅक काही ते ट्रान्सफर करतं. तर ही पांढरी माशी जी असते ना मित्रांनो, नुसती पांढरी माशीच नाही मारते. बरोबर. ही पांढऱ्या माशीचे 3 अवस्था असतात. एक पिल्ल, नवजात पांढऱ्या माशीची जन्मलेली नवजात पिल्ले, त्यानंतर प्रौढ अवस्थेतील पांढरी माशी, आणि तिसरं म्हणजे काय, त्या पांढऱ्या माशीच्या मादीने जे टाकलेले अंडे आहे ना ते. बरोबर. आता हे अंडे उबवून जे होते ना अंड्यांची, ती उबवून होण्यास कमकुवत करतात. बरोबर. म्हणजे अंडे उबवण्यास हे याला रोखतं. बरोबर. हे अंडी उबवण्याचं रोखतं. आणि त्यानंतर नवजात जे पिल्ल जन्मलेले असतात ना पांढऱ्या माशीचे, त्यांचाही गेम वाजवून टाकतं. प्रौढ अवस्थेतील पांढऱ्या माशीचे नर आणि मादी ना, त्यांचाही गेम वाजवतं. अजून एक गोष्ट, जी मादी असते ना पांढऱ्या माशीची, त्या मादीला अंडी घालण्यापासून रोखण्याचं काम
हे तुमचं स्पायरोमेसचे फेन घटक जे आहे हे करतं. बरोबर. आता कोळी, बरोबर, कोळी, लाल कोळी असो, तुमचा हिरवा कोळी, पिवळा कोळी, तपकिरी कोळी, काळसर कोळी, या सगळ्या प्रकारच्या कोळीचा कार्यक्रम हे वाजवतो. बरोबर. कोळीचा गेम वाजला, पांढऱ्या माशीचा एक गेम वाजला. बरोबर. या दोनच गोष्टीचा गेम वाजवायचा कार्यक्रम करत. पण परफेक्ट हे बघा, अंडे मारतं, पिल्लं मारतं, प्रौढावस्थेतील मारतं, मादीला अंडे घालण्यापासून रोखतं. तर हे झालं ओबेरॉन बद्दल. आता याचं प्रमाण किती? तुम्हाला फवारा मारायचा मान्य आहे, सगळं मान्य, पण याचं प्रमाण घ्यायचं किती हे पहा मित्रांनो. 1 लिटरला 1 मिली घेऊन टाका आणि यांचा कार्यक्रम वाजवून टाका. बरोबर. आता हे झालं तुमचं ओबेरॉन बद्दल सर्व माहिती. स्पायरोमेस पेन घटक आहे, संपर्कजन्य, आंतरप्रवाही, पांढऱ्या माशीचा गेम वाजवतो, कोळ्यांचा गेम वाजवतो. कार्यक्रम झाला प्लॉटमध्ये, आपल्याला कंट्रोल भेटला. बरोबर. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेतकऱ्यांपर्यंतही पोहोचवा, त्यांचंही कल्याण होऊ द्या. बरोबर. चला तर मित्रांनो, धन्यवाद.